तर मित्रांनो, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या एडिटिंग फॅमिलीकडून श्री राम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जायचंय आणि जय श्रीराम अशी कमेंट तुम्हाला या ठिकाणी सर्वांना करायचं आहे। तर मित्रांनो, आजची जी काही आपली डिझाइन होणार असेल ती डिझाइन आता तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल। तर सेम डिझाइनचं पीएनजी मटेरियल आणि सोबतच जी काही पील फाईल असेल तर दोन्ही गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन ती तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। पण डाउनलोड करण्यासाठी एक तुम्हाला 4 अंकाचा पासवर्ड लागेल आणि तो पासवर्ड मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्की पाहायचा आहे। सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स येत असतील आणि तुम्हाला जर समजत नसेल की आता कसं करायचं, तर तुम्ही जाऊ शकता इंस्टाग्रामला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मला जाऊन मेसेज वगैरे करू शकता। तर या ठिकाणी मी सर्वांना रिप्लाय करत असतो। तुमच्या अडचणी असतील त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता, व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ती सुद्धा मला या ठिकाणी तुम्ही सेंड करू शकता। तर रिप्लाय यायला थोडासा वेळ लागेल, पण तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय 100% मिळून जाईल। सोबतच मित्रांनो, या ठिकाणी काही रील्स वगैरे मी पोस्ट करत असतो ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता आणि तुम्हाला जर अजून दुसरी काही माहिती माझ्यासोबत शेअर करायची असेल ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्यासोबत शेअर करू शकता। ओके, तर मित्रांनो, हे झालं सगळं इन्फॉर्मेटिव्ह। आता जायचं आपल्याला आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी। ओके, तर सगळ्यात पहिले या ठिकाणी बघू शकता, तर जे फोल्डर मी या ठिकाणी तुम्हाला दिलं असेल तर त्याला नाव दिलेलं आहे रामनवमी 01 अशा पद्धतीनं। तर आज आहे 3 तारीख आणि रामनवमी आहे 6 तारखेला, तर त्याच्यामध्ये 2 दिवसाचा गॅप मिळतो, उद्या आणि परवा। तर अजून आपले 2 ते 3 व्हिडिओज कसे या ठिकाणी येऊ शकतात, पण तुम्हाला कमेंट करायचं, तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा। कमेंट केल्याच्या नंतर आपण त्याच्यावर व्हिडिओज नक्की या ठिकाणी घेऊन येऊयात। तर या ठिकाणी बघू शकता, तर मटेरियलमध्ये मी काय जे एलिमेंट्स असतील ते सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय आता। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे। तर बॅकग्राऊंड बघू शकता, एकदम जाळ वगैरे जसं असतं तशा पद्धतीने जे बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे। सोबतच खालच्या साईडला बघू शकता एक ब्लॅक शॅडो मध्ये मी मंदिराचा जो काही पिंज असेल तो पिंज या ठिकाणी यूज केलेला आहे आणि बाकीचे जे काही एलिमेंट्स असतील ते मिक्स करून एक बॅकग्राऊंड क्रिएट केलं होतं। ते बॅकग्राऊंड तुम्हाला डायरेक्टली मी या ठिकाणी देऊन टाकले। त्याच्यानंतर प्रभू श्री रामांचा जो काही पिंज असेल हा पिंज मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे आणि पिंजची साईज तुम्ही बघू शकता 12 MB चा फक्त मी पिंज या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तर क्वालिटी बघू शकता कशी दिलेली आहे तुम्हाला, ते एकदम जबरदस्त अशी क्वालिटीचं पिंज तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे। तर मित्रांनो, असंच मटेरियल तुम्हाला अजून सुद्धा डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली जे लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण आपण 1 लाख फॅमिलीच्या खूप जवळ आलेलो आहोत आता। त्याच्यामुळे ज्यांनी कोणी सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी पटकन या ठिकाणी सबस्क्राइब करून टाका। सोबतच मित्रांनो, नेम प्लेट, त्याच्यानंतर मॉडेलचं नाव, मॉडेलचा फोटो वगैरे आणि त्याच्यानंतर हे जे काही मेन टेक्स्ट पिंज असेल तर टेक्स्ट पिंज मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे। तर ही बघू शकता या ठिकाणी मी प्लेन वाली दिलेली आहे, सोबतच एक तुम्हाला कलर वाली सुद्धा दिलेली आहे मी। त्यात या ठिकाणी न दिसता तुम्हाला ज्यावेळेसला तुम्ही पीएनजी डाउनलोड करसाल त्यावेळेसला तुम्हाला भेटून जातील। सोबतच हा जो काही छोटासा टेक्स्ट असेल ते दिलाय आणि लोगो दिलेला आहे। तर फायनली जी काही शेवटची डिझाइन होणार असेल तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकताय। तर अशा पद्धतीची जी काही तुमची डिझाइन असेल त्या अशा पद्धतीची डिझाइन या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे श्रीराम टेक्स्ट रामनवमी दिसत असेल ह्याला मी थोडासा येलो पार्ट या ठिकाणी लावला होता, पण जी पीएनजी मी तुम्हाला प्रोव्हाइड केली होती मोबाईलमध्ये तर तिच्यामध्ये तो नाहीये। तर ऍक्च्युअली ज्यावेळेसला तुम्ही पीएनजी डाउनलोड करसाल त्यावेळेसला मी ती तुम्हाला देईल। आता ज्यावेळेसला स्क्रीन रेकॉर्डिंग होते त्यावेळेसला ती पीएनजी मोबाईलमध्ये अवेलेबल नव्हती, त्याच्यामुळे मी तुम्हाला ती या ठिकाणी दाखवू शकत नाहीये। पण ज्यावेळेसला तुम्ही डाउनलोड करणार त्यावेळेसला 100% ती तुम्हाला मी या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे। तर बघू शकता अशा पद्धतीच्या सर्व पीएनजीज घ्यायच्यात आणि अशा पद्धतीची डिझाइन या ठिकाणी तुम्हाला क्रिएट करायचं। तर डिझाइन क्रिएट करण्यासाठी मी चाललोय आता पिक्सल लॅबच्या ॲप्लिकेशनकडे। तर ॲप्लिकेशन या ठिकाणी ओपन केले, ओपन केल्याच्या नंतर सेम इंटरफेस तुमच्या पुढे सुद्धा दिसेल। तर जे न्यू टेक्स्ट दिसत असेल या ठिकाणी डिलीट करायचे, 3 डॉटवर क्लिक करून इमेज साईजवर जायचंय आणि जे 1280 हाईट आणि विड्थ या ठिकाणी दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय 5-5 हजार अशा पद्धतीने या ठिकाणी सेट करून घ्यायचं आणि ओकेच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय। क्लिक केल्याच्या नंतर डबल चौकोन क्लिक करून कलर्स मध्ये जायचं आणि पांढरा रंग या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी मध्ये जायचंय, 3 डॉटवर क्लिक करायचं, ब्राउजच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला जे काही फोल्डर दिला असेल तर फोल्डर या ठिकाणी सिलेक्ट करायचंय। तर फोल्डरचं नाव पुन्हा एकदा बघू शकता रामनवमी 01 अशा पद्धतीने दिलेलं आहे। तर सेम फोल्डर ओपन करा, ओपन केल्याच्या नंतर हा जो काही पीएनजी दिसत असेल बॅकग्राऊंडचा तर हा बॅकग्राऊंडचा पीएनजी या ठिकाणी तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे। ऍड केल्याच्या नंतर अशा पद्धतीने या ठिकाणी राईट क्लिकचं एक ऑप्शन येईल तुम्हाला, तर त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि सेटिंगच्या ऑप्शनवर जायचे, रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचं आणि 100% करून या ठिकाणी अशा पद्धतीने लॉक करून घ्यायचे। तर मित्रांनो, सेम पद्धतीने बाकीचे जे काही पिंजेस या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील ते सर्व पिंजेस या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने ऍड करून घ्यायचे। त्या ठिकाणी बघू शकताय मी आता 2-3 पिंजेस तुम्हाला दाखवतो आणि बाकीचे जे काही प्रोसेस असेल ते थोडीशी या ठिकाणी फास्ट मध्ये करून घेतो। तर या ठिकाणी बघू शकताय 3 डॉट ब्राउजर क्लिक करायचे, त्याच्यानंतर नेम प्लेट सिलेक्ट केलेली आहे, राईट क्लिक करून या ठिकाणी यायचे, पुन्हा एकदा रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे लॉक करायचे। पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी, त्याच्यानंतर ब्राउजर जायचे आणि जे काही टेक्स्ट वगैरे असतील अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे। ते हे घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा लॉक
करा. त्याच्यानंतर तुमचा जो कोणी मॉडेल असेल, त्याचा जो कोणी फोटो असेल, तो फोटो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा. तुम्ही स्वतःसाठी क्रिएट करत असाल तुमचा स्वतःचा फोटो, किंवा तुम्ही जर क्लायंटसाठी वर्क करणार असाल तर तुमच्या क्लायंटचा जो काही फोटो असेल तो फोटो तुम्हाला या ठिकाणी ऍड करून घ्यायचा आहे. तर एवढं झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी आपली जी काही मेन टेक्स्ट पिन असेल श्री रामनवमीची, ही पिन जी या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे अशा पद्धतीनं, आणि हे या ठिकाणी तुम्हाला 100% करायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी छोटूसा एक डायलॉगचा पिन जे मी तुम्हाला प्रोव्हाइड केला होता, हा डायलॉगचा पिन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे, ऍड करायचा आहे, रिलेटिव्ह साईजवर क्लिक करायचं आहे आणि 100% करून हा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लॉक करायचा आहे. आणि सर्वात शेवटी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जो काही तुमचा लोगो पिन जे दिला असेल तर हा लोगोचा पिन जे मात्र तुम्हाला या ठिकाणी ऍड करायचा आहे, कारण ह्या लोगोचा पिन जो समजेल की डिझाईन कोण क्रिएट केलेली आहे काय नाही ती. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करून टाकून द्यायचा आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता जे मी तुम्हाला पिनजीस दाखवले होते, तर सर्व पिनजीस यूज करून आपण आपली जी काही पीएल फाईल असेल ती या ठिकाणी क्रिएट केलेली आहे. अशा पद्धतीने जी डिझाईन असेल तर ही क्रिएट झालेली आहे. क्रिएट झालेल्या डिझाईनला 3 डॉटवर क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवर क्लिक करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ही इमेज या ठिकाणी डाउनलोड करून तुमचं जे काही इंस्टाग्राम अकाउंट असेल किंवा फेसबुक असेल त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. आता राहतो तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पासवर्डचा. तर मित्रांनो, पासवर्ड तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिसेल. कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला रामनवमीच्या शुभेच्छा देणारी कमेंट त्या ठिकाणी पिन केलेली आहे. त्या कमेंटला ओपन करा, खाली स्क्रोल करत जा. त्या ठिकाणी पासवर्डच्या पुढे तुम्हाला 4 अंक दिसतील. ते 4 अंक टाकून तुम्हाला तुमची पीएनजी फाईल आणि सोबतच पीएल फाईल दोन्ही फाईल्स या ठिकाणी ओपन करायच्यात. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि अशाच पद्धतीचं जर मटेरियल तुम्हाला पुढे चलून सुद्धा पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला तुम्हाला विसरायचं नाहीये. बाकी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.